वडाला फेऱ्या घेती सात, वडाला फेऱ्या घेती सात, विश्वनाथरावांची माझी स्वामिनी बांधली गाठ. इकडं बघा मी सारवलं होतं नेमकाच पाऊस आला बघा, सगळं शेण व्हायला लागलं सारं. तिकडे बघा सारं माहीला अंघोळ केलं नाही म्हणजे आता पावसाच्या पाण्याने अंघोळ करायची, त्यामुळे आता वरनं पाणी पडते. चला आता मी पण दिसते. तर बघा मित्रांनो, आम्ही आलो होतो बघा ऑफिसमध्ये. आता ऑफिसमध्ये आलो होतो आम्ही खास दुसऱ्या कारणासाठी आलो होतो, कारण इथं सर्कस पण लागलंय आणि सेल पण लागलाय. पण सर्कस आता 7ला चालू होईल, म्हटलं सर्कस पण बघून जावं. खास सर्कस बघायलाच आलो होतो, पण इथं सेल लागला होता, म्हटलं सेलमध्ये पण जाऊन बघून येऊया काय काय लागलंय. तर सेलमध्ये जाऊन आले बघा, खूप छान छान वस्तू आहेत. आणि मी काय शॉपिंग केली नाही, म्हणलं माझ्याकडे आता सगळं आहे ऑलरेडी, त्यामुळं म्हणलं शॉपिंग करायला नको म्हणून आम्ही नुसतं बघितलं आणि बाहेर आलो बघा. ह्यांनी आलं तर माझ्यासोबत. आता म्हणलं सर्कस बघायला जाऊ, पण पुरींना आम्ही सोबत आणलं नव्हतं. परत वाटायला लागलं की पुरींना पण घेऊन आलं असतं तर बरं झालं असतं. तर आता की नाही आम्ही भाऊंला सांगितले की पुरींना घेऊन या म्हणून, आता येताना वैभू पुरी असं घेऊन या आणि मग आम्ही सर्कस बघायला जाणार आहे. आता तोपर्यंत म्हणलं टाईमपास काय करायचं म्हणून आम्ही सेलला आलो होतो बघा. तुम्हाला कसं वाटलं सेल? चल म्हणली म्हणून मी आलो. बघायला म्हणलेलं हो, बघायला म्हणलेलं, थोडी शॉपिंग करायची होती मला. चला मग निवांत. हा तर चला मित्रांनो जाऊया. सेलला तर इतकी गर्दी आहे की आतमध्ये काय जायला पण येता येणार आणि बाहेर पण पडता येईना, इतकी गर्दी आहे बघा. बघा इकडं आहे बघा ते. आणि दुसरी गोष्ट म्हणजे की सेल आम्हाला लवकर गावलाच ना. आम्ही अक्षरशः यशवंतनगरला जाऊन आलो, शिवपार्वतीच्या मंदिरापासून माघारी आलो, पण आम्हाला सेल गावलं नाही. परत मग स्नॅपवर टाकलं आम्ही आणि मग नंतर आम्हाला हे गावलं सेल. चला तिकडून येऊ. तर चला मित्रांनो जाऊयात आपण आता सर्कसकडे. काय नाही आज बघा ना वाकार दिवस चालू आहे आमचा. आज आम्ही लवकर आलो होतो आणि पाऊस पण झाला, पण म्हणलं आता मला फिरायची इच्छा झाली होती, म्हणलं चला आता जाऊन पाऊस म्हणून आम्ही आलो बघा. आणि पुरीला चाललं नाही मेन म्हणजे इथं आल्यानंतर वाटायला लागलं पुरीला घेऊन आलो तर बरं झालं आहे का नाही. इकडं बघा, इकडं लागले सर्कस. 7चं टायमिंग आहे. आम्ही नुसतं कडन आलो तरी काय केलं की आम्ही 7 वाजता पण मिळतंय तिकीट. बघायला आली बरं का, म्हणून म्हणलं आता माझ्यासोबत पुरींना पण पाहिजे, म्हणून पुरींना म्हणलं की भाऊला फोन केला आधी पुरींना घेऊन या म्हणून. यायला लागलेत भाऊ, आम्ही पोचलोय बघा. तर चला आतमध्ये जाऊन बघू. 7ला बरोबर शो चालू व्हायचा होता, आता 7:30 वाजले ते आणि आम्ही अजून बाहेरच आहे बघा. माही, सानू आणि वैभव अजून आले नाही ते बघा. काय का नाही अक्षरशः दमलं. हाय
पण अजून काही आली नाही. काय झालं? द्या द्या रुसून बसती म्हणा सारखी. कुठे गेलो आता काय खरं नाही, माहितीकडे पण येते. माही कसा आहे? माही रडायला लागली. माही रडायला लागली. तर बघा मित्रांनो, रात्री आलो बघा, पाऊस लय होता. त्या पावसात भिजत भिजत आलो बघा लेकरं ही. आणि मग आज की नाही रात्री शूट करायची, ती लाईटच गेली म्हणून राहूनच गेलं. मग आज वटपौर्णिमा आहे, तर तुम्हाला वटपौर्णिमेच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा. आणि आम्ही सासू सुना कशा दिसतोय ते पण कमेंट करून नक्की सांगा. तर आता आम्ही चाललोय बघा वडाला, वडाची पूजा करायला. तर चला तिकडे जाऊयात आपण. तर मला काय म्हणायचंय का? काय नाही. चला मग आमचं झालं तर ताट वगैरे हे करून. हे बघा हे आईंचं आहे. आणि इकडं माझं आहे. झाकलंय आता. हे बघा काय राहिलंय का कमेंट करून नक्की सांगा. आता आम्हाला जेवढी माहिती आहे तेवढी आम्ही टाकले बघा, म्हणजे ठेवलंय. तर पूजा केली बघा. आणि आता जो नैवेद्य आणला होता कोरडा ती पुजाऱ्यांना द्यायचा. हा इकडे बघा किती गर्दी झाली. चला आपण जाऊया. कुठे जायचंय? कुठे? पाया पडा. हात जोडून आधिपती जरा दोघी स्टार्ट वाटतं. तुम्ही उभं राहा कोणी विघ्नाची नुर्वी पूर्वी प्रेम कृपा जयाची
सर्वांगी सुंदर सिंदुराची कंडी जळके माळ मुक्ता फळाची जय देव जय देव जय मंगलमूर्ती दर्शन मात्रे मन स्मरणे मात्रे मन कामना बुर्दीन जय देव जय रत्न काजित परा तुझ गौरी कुमरा चंदनाची ओटी कुमकुम केशवरा हिरे जडीत वडाला फेऱ्या घेती सात वडाला फेऱ्या घेती सात विश्वनाथ रावांची माझी स्वामीनी बांधली गाठ माझी पाक